अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी चरित्र सारामृत कसे वाचावे. दिंडोरी प्रणीत सेवा मार्ग. तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असोत, संतती नाही, पैसा नाही, काम अडकलेले आहे, संकट थांबत नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी चरित्र वाचनाने अशक्यसुद्धा शक्य होते. श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी चरित्र सारामृत कसे वाचावे, कोणते नियम पाळावेत जेणेकरून तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील. तर सर्वप्रथम शुद्ध संकल्प करा. म्हणजेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकल्प. पण इथेच लोक चूक करतात. स्वामींना कधीच असं म्हणू नका की मला हे पाहिजे ते पाहिजे, कारण आपल्याला काय योग्य आहे हे नेहमी कळत नाही. म्हणूनच एकच संकल्प करा, स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या. हा संकल्प खूप शक्तिशाली असतो. तो तुमचं आयुष्य योग्य दिशेने नेतो. आता पूजा मांडणी साधी पण मनापासून असावी. तुम्हाला मोठी पूजा करण्याची गरज नाही. एक स्वामींचा फोटो ठेवा, एक दिवा उदबत्ती लावा आणि फूल अर्पण करा. पण हे करताना मन पूर्णपणे स्वामींकडे असावे. लक्षात ठेवा, भव्य पूजा नाही तर भावनेची पूजा स्वामींना प्रिय आहे. तिसरा म्हणजे वेळ निश्चित करा. दररोज वेगवेगळ्या वेळी वाचन केलं तर त्यांचा परिणाम कमी होतो. एका ठराविक वेळ निवडा, सकाळ किंवा संध्याकाळ. त्यावेळेला रोज वाचा. त्यामुळे तुमच्या मनाची आणि ऊर्जेची सवय तयार होते आणि वाचन अधिक प्रभावी होते. चौथा म्हणजे मन एकाग्र ठेवा. वाचन करताना मन इथे तिथे जातं असतं, तर फायदा कमी होतो. प्रत्येक शब्द समजावून वाचा. जणू स्वामी तुम्हाला सांगत आहे असं समजा. जर मन भटकत असेल तर शांत बसा आणि पुन्हा लक्ष केंद्रित करा. हे वाचन म्हणजे फक्त पुस्तक नाही तर स्वामींसोबत संवाद आहेत. 5 म्हणजे शांत जागा निवडा. वाचन करताना आजूबाजूला आवाज असेल, मोबाईल वाजत असेल, मन विचलित होतंय, म्हणून शांत जागा निवडा. मोबाईल सायलेंट करा. ही वेळ फक्त तुमची आणि स्वामींची असते. 6 म्हणजे सातत्य ठेवा. 2-3 दिवस वाचून सोडून दिलं तर काहीही परिणाम होणार नाही. रोज वाचा, सातत्य ठेवा. कधी कधी परिणाम दिसायला वेळ लागतो, पण स्वामी तुमचं ऐकत असतात. सातत्य म्हणजेच खरी साधना असते. 7 म्हणजे पूर्ण श्रद्धा ठेवा. जर मनात शंका असेल, हे खरंच काम करेल का, तर परिणाम मिळत नाही. स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा. ते तुमच्यासाठी काम करत आहेत हे मान्य करा. विश्वास जितका जास्त तितका चमत्कार लवकर होतो. 8 म्हणजे अहंकार सोडा. कधीही असं वाटू देऊ नका की मी केलं म्हणून मला मिळालं. नाही, सगळं स्वामींच्या कृपेने होतं. अहंकार आला की कृपा थांबते. नम्रता ठेवा आणि सगळं स्वामींना अर्पण करा. 9 म्हणजे कृतज्ञता ठेवा. तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तरीही धन्यवाद स्वामी म्हणत राहा, कारण कधीकधी जे आपल्याला हवं असतं ते आपल्यासाठी योग्य नसतं. स्वामी तुमच्यासाठी सर्वोत्तम निवडतात. 10 म्हणजे सेवा गुप्त ठेवा. तुमची सेवा सगळ्यांना सांगत बसू नका. मी इतकं वाचन केलं असं सांगणं टाळा. गुप्त साधन म्हणजेच गुप्त साधना जास्त प्रभावी असते, कारण ती फक्त तुमची आणि स्वामींची असते. 11 म्हणजे वाचनापूर्वी प्रार्थना करा. वाचन सुरू करण्याआधी 1-2 मिनिटे डोळे बंद करून शांत बसा. स्वामींना नम्रपणे सांगा, स्वामी माझं मन स्थिर करा. मला तुमचं चरित्र समजावून घेण्याची बुद्धी द्या. यामुळे तुमचं मन शांत होतं आणि वाचन अगदी प्रभावी होतं. 12 म्हणजे उच्चार स्पष्ट आणि हळू वाचा. घाईघाईत वाचन केल्याने काहीही फायदा होत नाही. प्रत्येक शब्द स्पष्ट आणि हळूच वाचा, जणू तुम्ही स्वामींचं नाम जपत आहात. शब्दामध्येच शक्ती असते, म्हणूनच त्यांचा आदर ठेवा. 13वा मुद्दा म्हणजेच मध्येच सोडून जाऊ नका, म्हणजेच अपूर्ण वाचन टाळा. एक अध्याय सुरू केला पण तो पूर्ण करा.
मध्येच उठू नका, कामासाठी थांबू नका, कारण अपूर्ण वाचन म्हणजे अपूर्ण ऊर्जा. पूर्ण केल्यानेच त्या वाचनाला पूर्ण आशीर्वाद मिळतो. 14वा मुद्दा म्हणजे वाचनानंतर काही क्षण शांत बसा. वाचन संपलं की लगेच उठू नका. 2-5 मिनिटं शांत बसा. स्वामींचा विचार करा. त्या शांततेच तुम्हाला उत्तर मिळतात आणि मनाला एक वेगळी शांतता मिळते. 15वा मुद्दा म्हणजे सेवेदरम्यान नकारात्मकता टाळा. वाचन करत असताना किंवा त्या काळात भांडण, वाईट विचार, राग, द्वेष टाळा. शक्य तितकं सकारात्मक राहा, कारण तुमची ऊर्जा जशी असेल तसंच फळ तुम्हाला मिळतं. स्वामींना स्वच्छ मन जास्त प्रिय असतं. स्वामींना तुमचे शब्द नाही तर भावना समजतात. तुम्ही हसत वाचा किंवा रडत वाचा, ते अश्रूसुद्धा प्रार्थना बनतात. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी उभे असतात. उशीर होतो पण अन्याय कधीच होणार नाही. तुमची परीक्षा चालू आहे, शिक्षा नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, हार मानू नका, कारण स्वामी महाराजांची कृपा नक्की होणार असते. फक्त श्रद्धा ठेवा आणि डोळे मिटून संयम स्वामींवरती ठेवा आणि स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा. बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.